नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एबीपी माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. अपेक्षेप्रमाणे बॉम्बे हायकोर्टमध्ये गणगोत या शब्दाला आव्हान देण्यात आलेलं आहे. ओबीसी वेलफेअर असोसिएशनच्या वतीनं ही याचिका तातडीनं दाखल केली गेली. जी अधिसूचना आणि जो मसुदा होता त्यातल्या सगळे सोयरे आणि गणगोत या शब्दाला ओबीसी वेलफेअर असोसिएशनच्या वतीनं आक्षेप घेण्यात आलेला आहे. बाकीची कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे आणि अगदी सुरुवातीपासून आपण म्हणतो आहोत की मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात ज्या काही घडामोडी घडतील त्या प्रत्येक घडामोडी ह्या कायद्याच्या चौकटीवरती पुन्हा 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 तपासल्या जाणार आहेत. आणि या याचिकेमध्ये मुख्यत्वे असं म्हटण्यात आलेलं आहे की गणगोत हा जो शब्द आहे याला घटनेच्या किंवा नियमावलीचा कुठलाही आधार नाहीये आणि पुढे संभावितपणे ही चर्चा होऊ शकते की एक प्रकारचं दबाव तंत्र वापरून सरकारवरती अशा पद्धतीचा हा शब्द घालण्यात आला. आणि म्हणूनच दोन मुद्दे मी टॅग केले. श्री मनोज जरांगे पाटील यांची फसवणूक झाली हे त्यांच्या लक्षात आलं का, आणि ज्यामुळे त्यांनी लगोलग आपण पुन्हा एकदा उपोषण करणार आहोत असं छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी रायगडवरून लगेच जाहीर केलेलं आहे. आणि त्याहून मोठा प्रश्न असा की जर मराठा समाजाला आरक्षण मिळालेलंच आहे तर मग छत्रपती शिवाजी महाराजांची जी मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली होती आणि ती मी पूर्ण केली असं म्हटलं जातं. आत्ताच्या ह्या सगळ्या घडामोडी बघितल्या तर ती शपथ खरी पूर्ण झाली आहे का, कारण हा प्रश्न त्यांच्याच सरकारमधले एक मंत्री असलेले श्री छगन भुजबळ यांनी विचारला. त्यामुळे पहिला कायदेशीर मुद्दा, त्याचे आणखी जसे तपशील बाहेर येतील, संपूर्ण याचिका जशी बाहेर येईल त्यानंतर आपण बोलूया. पण दुसरा मुद्दा तो असा आहे की मुख्यमंत्र्यांनी जी शपथ घेतली ती पूर्ण झाली आहे का, कारण ओबीसी नेते सुद्धा किती परस्पर विरोधी बोलतात बघा. म्हणजे बबनराव तायवाडे यांचं असं मत आहे की ओबीसी समाजाचं कुठलंही नुकसान झालेलं नाही. जो काही अध्यादेश, जो काही मसुदा आलेला आहे तो मसुदा पाहता ओबीसी समाजाचं फार काही नुकसान झालेलं नाही. दुसरीकडे ओबीसी समाजाचे नेते असं म्हणत आहेत की अशा पद्धतीचा अध्यादेश निघाल्यामुळं ओबीसी समाजाला त्यांच्या आरक्षणाच्या चौकटीतनं बाहेर ढकलून देण्याचा प्रयत्न सुरू आहे. म्हणजे ही दोन गोष्टी परस्पर विरोधी आहेत. एकीकडे बबनराव तायवाडे म्हणतात की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी जे आदेश काढले त्यांनी काही नुकसान होणार नसताना, दुसरीकडे या अध्यादेशाला, या मसुद्याला बॉम्बे हायकोर्टामध्ये पण आव्हान दिलं गेलंय. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार असं म्हणतात की छत्रपती संभाजीनगरमध्ये आम्ही याबद्दलची एक परिषद घेऊ. विरोधी पक्षनेते पण जे ओबीसी समाजाचे आहेत तेही अशाच पद्धतीच्या आंदोलनाची भूमिका घेऊन आलेले आहेत. त्यामुळे मूळ मुद्दा असा आहे की नेमकं ओबीसी समाजाच्या आरक्षणाबद्दलची जी भूमिका आहे त्याच्यात कुठे क्लॅरिटी आहे का, आणि जर ती क्लॅरिटी असेल तर मुख्यमंत्री, जो छगन भुजबळ यांनी प्रश्न विचारलाय आणि जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या शपथेशी संबंधित आहे, तो मुख्यमंत्र्याची शपथ जर पूर्ण झाली असेल तर मग जे आत्ताचं सर्वेक्षण, ज्याला 2 दिवसाची मुदतवाढ देण्यात आलेली आहे, जवळपास 4 लाख शासकीय कर्मचारी या सर्वेक्षणाचं काम करतायत. जे सर्वेक्षण 31 तारखेपर्यंत पूर्ण करायचं होतं, जे क्युरेटिव्ह पिटिशनसाठी उपयुक्त आहे, म्हणजे मराठा समाजाचा कसा मागास आहे हे सिद्ध करण्यासाठीचं हे सर्वेक्षण सुरू आहे. त्याच्यासाठी 157 प्रश्नाची प्रश्नावली आहे. शासकीय कर्मचारी हे 3 पाळ्यामध्ये काम करतायत. त्यांची वेगवेगळ्या गटामध्ये विभागणी केलेली आहे. पण छगन भुजबळ यांचा असा प्रश्न आहे की जर शपथ पूर्ण झालेली आहे तर मग हे काय सुरू आहे. जर शपथ पूर्ण झालेली आहे तर मग क्युरेटिव्ह पिटिशनबद्दल सरकार काय भूमिका घेणार आहे. आणि म्हणूनच त्यांच्या बोलण्यातनं जो अर्थध्वनित होतो आहे तो असा आहे की मुख्यमंत्र्याची सुद्धा शपथ पूर्ण झालेली नाही. जर झालंच काय असेल तर ते फक्त ओबीसी समाजाचं जे काही पूर्वीचं आरक्षण होतं त्या आरक्षणामध्ये एक नवा वाटेकरी आलाय आणि तो नवा वाटेकरी यांना मान्य नाहीये. त्यामुळे छगन भुजबळ यांनी आपल्याच मुख्यमंत्र्यांना जो प्रश्न विचारलाय तो त्या अर्थाने खूप व्हॅलिड आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची जी शपथ मुख्यमंत्र्यांनी घेतली होती ती पूर्ण झाली, आणि जर ती झाली असेल तर मग हे सर्वेक्षण का करतात. पण श्री मनोज जरांगे यांच्याबद्दलचा प्रश्न तो अनेक अर्थांनी आता महत्वाचा ठरू शकतो. मी प्रवीण गायकवाड, जे मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडशी गेली अनेक वर्ष चळवळीशी संबंधित आहेत, त्यांनी वेगळ्या मुद्द्यावरती महाराष्ट्रामध्ये आंदोलनं पण केलेली आहेत. ते भलेही श्री शरद पवार यांच्याशी जवळीक आहे असं मानणारे असले, त्याची प्रतिमा असली तरी सुद्धा घटनेचा आणि मराठा समाजाच्या संदर्भातल्या अनेक प्रश्नांचा त्यांचा चांगला अभ्यास आहे. त्यांनी मुलाखतीमध्ये, एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी हा प्रश्न विचारला की असं वाटत नाहीये का ज्या पद्धतीनं तो मसुदा आणि तो अध्यादेश आला ती श्री मनोज जरांगे यांची फसवणूक आहे. कारण मी त्यांना असंही म्हटलं होतं की तुम्हाला या चळवळीमध्ये अनेक वर्ष काम करत आहात, ते तुम्हाला यश मिळालं नाही, म्हणून तुम्ही मनोज जरांगे यांना मिळालेल्या यशाबद्दल
एक प्रकारचा प्रतिवाद आणि तो चुकीच्या दिशेनं करत आहात का? तर त्यांनी काही 2-3 महत्वाचे मुद्दे मांडले. बहुधा श्री मनोज जरांगे यांच्या ते लक्षात आलेलं आहे की त्यांच्यासह इतर मंडळी काय म्हणतात. एक त्यांचा मुद्दा असा होता की मुळात जो मसुदा आला त्या मसुद्यामध्ये नवीन काहीच नाहीये. पूर्वी ज्या नियमावली होत्या त्याप्रमाणेच आहे. सगळे सोयरे हा जो शब्द आहे त्या सगळ्या सोयऱ्यामध्ये नवीन कॉन्फ्लिक्ट क्रिएट होईल, नवीन काहीच गोष्टी घडणार नाही. बरं, त्यांच्याच बरोबर असणारे श्री वीरेंद्र पवार हे पण असं म्हणतायत की या आरक्षणाचा लाभ होण्यासाठी किमान 20 वर्ष लागणार आहेत. मधल्या काळामध्ये अशा अनेक घडामोडी घडतील की ज्याच्यामध्ये सातत्य ठेवणं, लोकांमध्ये जाणं आणि ती अधिसूचना मंजूर करून घेणं, तो मसुदा मुळात मंजूर करून घेणं हे गरजेचं आहे. श्री प्रवीण गायकवाड यांचं असं मत आहे की ह्या सगळ्या खेळीमध्ये आणि अजित पवार यांच्या मुलाखतीमध्ये पण ते जाणवलं मला की अजित पवार असं म्हणाले की ती सगळी घडामोड ज्यावेळेला नवी मुंबईच्या वेशीवरती मनोज जरांगे आणि मराठा समाजाचे आंदोलन होते त्यावेळेला तो जो निर्णय झाला त्या निर्णय प्रक्रियेमध्ये मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना बरोबर ठेवलेलं होतं. ते त्यांना सतत कळवत होतं. म्हणजे तो जो काही मसुदा आला तो मसुदा दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना माहिती देऊन त्यानंतरच तो मसुदा आला आणि म्हणूनच आपण बघतो आहोत की दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे सूर हे मुख्यमंत्र्यांच्या विरोधात नाहीत. आत्ता प्रवीण पवार आणि गायकवाड आणि इतर मंडळी जो प्रश्न उपस्थित करतात तो हाच आहे की त्या मसुद्यामध्ये नवीन काहीच नाहीये. त्या मसुद्याचं कायद्यात रूपांतर होण्यासाठी महाराष्ट्र विधिमंडळामध्ये सगळ्या आमदारांनी एकत्रित यायला हवं. महाराष्ट्रातला असा कुठलाही राजकीय पक्ष नाहीये की जो मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात आहे, परंतु प्रत्येक राजकीय पक्षाची भूमिका अशी आहे की आम्हाला ओबीसीच्या कोट्यातनं मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नाही. त्यामुळे प्रत्यक्षामध्ये ओबीसीच्या कोट्यातनं सगळे सोयरे नातेसंबंध असा मुद्दा घेऊन जर एखादा कायदा आला तर तो कायदा मंजूर होण्याची शक्यता अजिबात नाही. दुसरा मुद्दा, हा कायदा मसुदा बनवून प्रत्यक्ष विधिमंडळामध्ये पास होऊन येण्याची प्रक्रिया सुद्धा मोठी आहे. ती प्रक्रिया मुळातच 16 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे तो मसुदा. त्यानंतर ती अधिसूचना प्रत्यक्ष महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळामध्ये मांडली जाईल. बरं, पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या शपथेचा संदर्भ असा येतो जो छगन भुजबळांनी उपस्थित केलाय. या प्रक्रियेचं कायद्यात रूपांतर करण्यासाठी वेगळं अधिवेशन घेणार आहात का क्युरेटिव्ह पिटिशनमध्ये मराठा समाज मागास आहे हे सिद्ध करण्यासाठी नवा कायदा करण्यासाठी एक नवं अधिवेशन घेणार आहात. इतका सगळा गोंधळ आहे आणि त्या गोंधळावरती बरेच जण व्यक्त होत आहेत, मराठा समाजातले व्यक्त होत आहेत आणि त्यातनं एकच एक सूर निघतोय तो म्हणजे मनोज जरांगे पाटील हे आंदोलनामध्ये यशस्वी झाले. त्यांच्या निस्पृहतेबद्दल, त्यांच्या शारीरिक कष्ट घेण्याबद्दल कोणाच्याही मनात शंका नाहीये, परंतु त्यांना सरकारनं बनवलं आणि ते बनवल्यामुळं आता मनोज जरांगे पाटील यांनाही बहुधा असं वाटतं की काय, कारण 16 फेब्रुवारीपर्यंतची ती मुदत होती. त्या मुदतीमध्ये खरं तर गावोगावी जाऊन या मसुद्याच्या संदर्भात समर्थनार्थ अनेक गोष्टी सांगणं गरजेचं होतं, पण तसं न करता ते पुन्हा एकदा आंदोलनावरती ठाम आहेत आणि त्यांची भूमिका अशी आहे की सरकार दुटप्पी भूमिकेमध्ये आहे. इथे संदर्भ येतो तो अजित पवार यांच्या मुलाखतीचा. सरकार दुटप्पी भूमिकेमध्ये नाहीये. सरकारनं हे ठरवलेलंच होतं की अशा पद्धतीनं मनोज जरांगे यांचं समाधान झाल्यानंतरची आपली भूमिका म्हणजे ज्यांच्या डीएनएमध्ये ओबीसी आहे असे श्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाच्या विरोधात नाहीयेत. ज्या पक्षाचा मराठा स्ट्रॉंगमॅन म्हणून नेता असलेल्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जे अजित पवार आहेत तेही या निर्णयाच्या विरोधात नाहीये. म्हणजे या निर्णयामध्ये सरकार एका बाजूला आहे, फक्त मनोज जरांगे यांच्याबद्दलची सुस्पष्टता नाहीये अशी मनोज जरांगे यांची धारणा झाली. कारण आता उपमुख्यमंत्री पुन्हा वेगळे बोलायला लागलेत. मग ते असं म्हणतात की आता ओबीसीचं समाधान होत नसेल तर आम्ही याबद्दल पुनर्विचार करू. त्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात की हा काही या ओबीसी आरक्षणा काढून घेतलं वगैरे असा मुद्दा नाहीये. आणि म्हणून 3-4 मुद्दे आहेत की ज्या मुद्द्यावरती मनोज जरांगे पाटील यांना असं वाटतं की हे सरकारची दुटप्पी भूमिका आहे. एक मुद्दा असा आहे की शासनानं अधिसूचना काढली पण त्या दृष्टीनं त्वरित हालचाली होणं अपेक्षित होतं, मात्र तसं होताना दिसत नाही. खरं म्हणजे शासनानं अधिसूचना काढली तर त्याला 16 फेब्रुवारीपर्यंतची मुदत आहे आणि समितीकडून सुद्धा काम होताना दिसत नाही. दुसरा मुद्दा, हैदराबादचे गॅझेट अद्यापही समितीनं स्वीकारलेलं नाही. शिंदे समितीनं सगळे सोयऱ्याबाबतचे अर्ज दाखल होऊन प्रक्रिया पूर्ण झालेली नाही याबाबतची माहिती घेतली जात आहे. तिसरा मुद्दा मनोज जरांगे पाटील यांचा, हैदराबादचे गॅझेट स्वीकारून त्याला शासकीय नोंदीचा दर्जा द्या. 1984ची जनगणना समितीला द्यावी. 1902चा दस्तऐवज अद्याप स्वीकारला गेलेला नाही. आणि मुद्दा क्रमांक 4, सगळे सोयरेबाबत दिलेली राजपत्रित अधिसूचना टिकवणं सरकारची जबाबदारी आहे, पण सरकार दुटप्पी धोरण घेत आहे आणि त्यामुळेच आता आपण उपोषण करणार आहोत. म्हणजे उपोषण आणि आंदोलनाचा काळ हा 1 आठवड्याचाही झालेला नाही आणि म्हणूनच तर आपण 3 मुद्दे टॅग केलेत. अपेक्षेप्रमाणे बॉम्बे हायकोर्टामध्ये याला चॅलेंज केलं गेलेलं आहे. हा GR, हा अध्यादेश, हा मसुदा टिकणार नाही असं बरंच कायदेतज्ञांना वाटतंय, कारण त्याबद्दलची जी कायदेशीर प्रक्रिया आहे ती केली गेलेली नाहीये.
दुसरा मुद्दा, महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्याची शपथ तरी पूर्ण झाली का? कारण अजून सरसकट पद्धतीनं मराठा समाज म्हणून, सकल मराठा समाज म्हणून ज्या आरक्षणाची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिलेली होती ती पूर्ण झालेली नाही. पण हे मान्य करायला हवं की मुख्यमंत्र्यांनी स्वतः पुढाकार घेऊन महाराष्ट्रातल्या सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना कामाला लावून सर्वेक्षणाचं काम मात्र युद्ध पातळीवरती हातावरती घेतलेलं आहे. त्याबद्दलच्या काही सकारात्मक गोष्टी घडल्या आणि क्युरेटिव्ह पिटिशन सुप्रीम कोर्टाने मान्य केली तर मराठा समाजाला जे श्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळामध्ये, त्याच्या आधी नारायण राणे समितीनं म्हणजे पृथ्वीराज चव्हाण म्हणतात की माझ्याच काळात ते दिलं होतं, तर तसं स्वतंत्र आरक्षण मिळण्याच्या दृष्टीनं काही घडामोडी घडू शकतात. पण त्याहून महत्वाचा मुद्दा आता श्री मनोज जरांगे यांच्या लक्षात येतोय का की ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये सगळ्या कायदेशीर गोष्टी केल्यात असं जरी सरकार दाखवत असलं तरी ती आपली एक प्रकारे सरकारनं केलेली फसवणूक आहे आणि म्हणूनच ते उपोषणाची घोषणा करतात. सो थांबूया आपण इथे. आपला प्रयत्न काय, दिवसभरातल्या महत्वाच्या राजकीय घडामोडीतले मधले अर्थ, कायदेशीर प्रक्रिया अत्यंत तटस्थपणे तुम्हाला सांगायच्या आणि त्यासोबतच त्याचे पुढे होणारे पडसाद सुद्धा सांगायचे. कारण महाराष्ट्र सध्या अत्यंत अस्थिर अशा राजकीय आणि सामाजिक वातावरणात जातो. मी आणि एबीपी माझा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहोत. आम्हाला फॉलो करायला लागा आणि या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या काही महत्वाच्या सूचना असतील तर त्याच सुद्धा करा. थांबूया. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.